हॅलो स्टुडंट्स, वेलकम. मी इन्स्ट्रक्टर जयश्री चिंचोले. माझा ट्रेड आहे इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक. तर आपण आज घेणार आहोत टॉपिक IC 741 ओपॅम्प ऑपरेशनल ॲम्प्लिफायर. तर पाहूया. तर समोर दिसते आपल्याला IC 741 हा IC स्वरूपामध्ये कंपोनंटच्या स्वरूपामध्ये कसा दिसतो हे मी आपल्याला दाखवले आहे. हा 8 पिनचा IC आहे. तर इंट्रोडक्शन पाहूया. व्हॉट इज ओपॅम्प, म्हणजे ओपॅम्प म्हणजे काय हे आपल्याला पाहायचे आहे. तर मी आपल्या समोर स्लाईड दिसतेच आहे की ओपॅम्प म्हणजे काय. तर ॲन ऑपरेशनल ॲम्प्लिफायर विच इज कॉल्ड ॲज ओपॅम्प is a DC coupled high gain electronic voltage amplifier. सेकंड आहे ते डायरेक्ट कपल्ड हाय गेन ॲम्प्लिफायर usually consisting of one or more differential amplifiers. थर्ड आहे आउटपुट स्टेज is generally a push-pull or push-pull complementary symmetry pair. Fourth, op-amps are differential amplifiers and their output voltage is proportional to the difference of the two input voltages. The op-amp schematic symbol is shown in the above figure. The two input terminals called inverting and non-inverting are labeled with negative and positive respectively. म्हणजेच काय, तर हे बघा, ऑपरेशनल ॲम्प्लिफायर आहे तो काय आहे की बेसिकली हा एक DC कपल्ड हाय गेन व्होल्टेज ॲम्प्लिफायर आहे. तर यामध्ये डायरेक्ट कपल्ड हाय गेन ॲम्प्लिफायर जे यूज करतात ते एकापेक्षा जास्त डिफरन्शियल ॲम्प्लिफायर्स यूज करतात. आणि या ओपॅम्पची आउटपुट स्टेज जी असते ती जनरली पुशपुल किंवा पुशपुल कॉम्प्लिमेंटरी सिमेट्री अशा पेअरमध्ये असते. तर ओपॅम्प्स म्हणजे काय आहे की हा बेसिकली डिफरन्शियल ॲम्प्लिफायर आहे आणि याचं जे आउटपुट आहे, आउटपुट व्होल्टेज आहे हे प्रपोर्शनल टू द डिफरन्स ऑफ द दोन इनपुटच्या डिफरन्सचे हे प्रपोर्शनल असतं. तर समोर वरती आपल्याला दाखवलेला आहे की हा याचा ट्रायंगल जो ट्रायंगलच्या स्वरूपामध्ये दिसतो आहे तुम्हाला. तर हा याचा सिम्बॉल आहे. तर यामध्ये याचे इनपुट टर्मिनल्स आणि आउटपुट टर्मिनल्ससुद्धा दाखवलेले आहेत. आणि ह्या ट्रायंगलच्या सिम्बॉलमध्ये जो दाखवला आहे तर हा जो त्रिकोण आहे हा काय करतो आहे की सिग्नलच्या, हा त्रिकोण का आहे की हा सिग्नलच्या वळणाची दिशा दाखवतो आहे. तर ठीक आहे. तर हे आता समोर आपल्याला तुम्हाला दिसतेच आहे. आणि हा बेसिकली डिफरन्शियल ॲम्प्लिफायर आहे. आणि याचे जे दोन इनपुट टर्मिनल आहे हे आहेत इन्व्हर्टिंग आणि नॉन इन्व्हर्टिंग. त्यालाच म्हणजेच त्याला असे लेबल केलेले आहे की निगेटिव्ह जे टर्मिनल इनपुट आहे त्याला इन्व्हर्टिंग टर्मिनल म्हटलेलं आहे आणि पॉझिटिव्ह इनपुट टर्मिनल आहे त्याला आपण नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल असे म्हटलेले आहे. तर मी अगोदरच सांगितलं आपल्याला की ऑपरेशनल ॲम्प्लिफायर हा काय आहे की बेसिकली डिफरन्शियल ॲम्प्लिफायर आहे. म्हणजे तो काय करतो की दोन इनपुटच्या फरकाला ॲम्प्लिफाय करतो, म्हणून याला डिफरन्शियल ॲम्प्लिफायर असे सुद्धा म्हणतात. तर हा जो आहे याचा जो वापर आहे तो ॲनालॉग मंडळातील किंवा ॲनालॉग सर्किटमधील समीकरणे सोडवण्यासाठी करतात. म्हणजेच उदाहरणार्थ काय आहे की गणिताच्या क्रिया जशा ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन याचे अवलोकन करण्यासाठी याचा करतात. म्हणून या गणितीय क्रियेच्या उपयोगासाठी योग्य प्रतिसाद मिळावा म्हणून यामध्ये ऋण फीडबॅक नेटवर्क वापरून आउटपुटचा काही भाग इनपुटला जोडतात. तर समोर पाहूया आता. तर आता समोर तुम्हाला जे दिसते आहे तो आहे याचा सिम्बॉल आहे. तर आपल्याला एक्झाममध्ये सुद्धा याचा सिम्बॉल विचारलेला असतो. तर हा सिम्बॉल आहे तो एक ट्रायंगल आहे, ट्रायंगल स्वरूपामध्ये आहे. आणि समोर दिसतात ते हे याचे इनपुट टर्मिनल्स आहेत. दोन प्रकारचे इनपुट्स आपण याला देऊ शकतो. म्हणजे एक आहे इन्व्हर्टिंग इनपुट जे निगेटिव्ह असते आणि नॉन इन्व्हर्टिंग इनपुट हे असते ते पॉझिटिव्ह असते. तर याचं समोर आपण पिन डायग्रॅम वगैरे आपण पाहणारच आहोत.
तर डिफरन्शियल इनपुट अँड युजली अ सिंगल एंडेड आउटपुट. म्हणजे याला दोन प्रकारचे इनपुट आहेत आपल्याला माहीत आहे. आणि हे DC कपल्ड हाय गेन ॲम्प्लिफायर आहे आणि याचं सिंगल एंडेड आउटपुट आपल्याला आउटपुट सिंगल आपल्याला मिळते आहे. आणि या कॉन्फिगरेशनमध्ये op amp प्रोड्युसेस अँड आउटपुट पोटेन्शियल दॅट इज टिपिकली hundreds of thousands of times larger than the potential difference between its input terminals. हे अशा प्रकारे आहे. हॅलो, फीचर्स ऑफ IC 741 असे आहेत की काय आहे की नो फ्रिक्वेन्सी कॉम्पेन्सेशन रिक्वायर्ड. याला कोणत्याही प्रकारचं फ्रिक्वेन्सी कॉम्पेन्सेशन रिक्वायर किंवा लागत नाही. शॉर्ट सर्किट प्रोटेक्शन आहे याच्यामध्ये. ऑफसेट व्होल्टेज यामध्ये नील आहे आणि लार्ज कॉमन मोड अँड डिफरेन्शियल व्होल्टेजच्या रेंजेस हा आपल्याला देतो. आणि नो लॅचअप्स हे याचे फीचर्स आहेत. म्हणजेच एक आदर्श ऑपरेशनल ॲम्प्लिफायरसाठी काय असतात ते सर्व फीचर्स यामध्ये आहे. म्हणजेच काय की याचे अनंत गेन असतो, व्होल्टेज गेन आहे अनंत असतो, अनंत इम्पिडन्स, झिरो आउटपुट इम्पिडन्स, अनंत बँडविड्थ म्हणजेच इन्फिनाईट बँडविड्थ. आणि झिरो इनपुट लेवलसाठी हा आपल्याला झिरो व्होल्टेज आउटपुट देतो. अनंत म्हणजे इन्फिनाईट कॉमन मोड रिजेक्शन रेशो असतो. आणि पॉवर सप्लायमधील व्होल्टेजमधील बदलाशी सुद्धा हा कोणत्याही प्रकारची संवेदनशीलता दाखवत नाही. तर अशा प्रकारे हे याचे फीचर्स आहेत. त्यामुळे बऱ्याचशा ॲप्लिकेशनमध्ये गणितीय क्रियासाठी याचा वापर केला जातो. तर समोर आता पाहतात आहे आपण की ICची जी पिन डायग्रॅम आहे, ह्या ICची पिन डायग्रॅम आहे ती समोर दिसते आहे IC 741 ची. तर त्यापूर्वी मी आपल्याला सांगू इच्छिते की 741 जो आहे तर हा 741 हा नंबर op ampचा काय इंडिकेट करतो. तर हा 741 हा अशा प्रकारे तुम्हाला इंडिकेट करतो की किंवा असे दर्शवतो की या op ampला 7 फंक्शनल पिन्स किती आहे त्याच्या 7 फंक्शनल पिन्स आहेत. 4 पिन इनपुटसाठी आणि एक पिन जी असते ती आउटपुट असते. आणि टोटल जो पिन्स आहेत या आहेत 8 आहेत. म्हणजे टोटल 8 पिनचा हा IC आहे. पण जी 8 नंबरची पिन आहे ती NC म्हणजे ही नॉट कनेक्टेड असते. इंटरनल सर्किटमध्ये ही याच्या कनेक्शन नसते op ampच्या याच्यामध्ये. म्हणजे 741 नाव का पडलं तर हे तुम्हाला सांगितलं की यामध्ये 7 फंक्शनल पिन्स आहेत आणि 4 पिन यातल्या ज्या आउटपुटसाठी आहे आणि 4 पिन यातल्या इनपुटसाठी आहेत आणि एक पिन यामध्ये असते ती आउटपुट असते. तर याचे आपण फंक्शन्स पाहणार आहे. ते फंक्शन्स या पिनचे कशा प्रकारे आहेत. तर पहिली आता बघा आम्ही सांगते की पिन नंबर जे 4 आणि 7 आहे याच्यामध्ये 4 आणि 7 नंबरची जी पिन आहे तर ही जी आहे तर पिन नंबर 7 ही पॉझिटिव्ह व्होल्टेज सप्लाय पिन किंवा टर्मिनल असते आणि पिन नंबर 4 ही निगेटिव्ह व्होल्टेज सप्लाय टर्मिनल असतं. नंतर 741 या पिनमधून कार्य करण्यासाठी पॉवर्स घेतो. म्हणजे या 4 आणि 7 पिनमधून हे पॉवर घेतो आणि या पिनमधील व्होल्टेज हे 5 व्होल्ट ते 18 व्होल्टच्या दरम्यान असते. म्हणजे इन बिटवीन 5 व्होल्ट ते 18 व्होल्टच्या दरम्यान असते. पिन नंबर 6 ही आउटपुट पिन आहे ICची आहे. आणि त्यानंतर जर आउटपुट हाय असेल म्हणजे आउटपुटवरील व्होल्टेज हे सप्लाय व्होल्टेज इतके आहे किंवा जे आउटपुट लो असेल म्हणजे आउटपुटवरील व्होल्टेज हे निगेटिव्ह सप्लाय व्होल्टेज इतके असते. नंतर पिन नंबर 2 आणि पिन नंबर 3 ह्या काय आहे तर इनपुट पिन आहे. ह्या IC 741च्या इनपुट पिन आहे. पिन नंबर 2 ही इन्व्हर्टिंग इनपुट आहे आणि पिन नंबर 3 ही नॉन इन्व्हर्टिंग इनपुट पिन आहे. त्यानंतर पिन नंबर 1 अँड पिन नंबर 5 ह्या ऑफसेट नल पिन आहेत. म्हणजेच काय की पिन 1 अँड 5 ऑफसेटला व्होल्टेज दिलेले असते आणि हे पोटेन्शिओमीटर वापरून केलेले असते. तर IC 741 op ampचा हाय गेन असल्यामुळे थोडा जरी डिफरन्स इन्व्हर्टिंग आणि नॉन इन्व्हर्टिंग इनपुटवर बाहेरच्या डिस्टर्बन्सेसमुळे आल्यामुळे आउटपुटवर प्रभाव पडतो. हा ऑफसेट
नलिफाय करण्यासाठी ऑफसेट व्होल्टेज पिन 1 आणि 5 वर दिली जाते. नंतर पिन नंबर 8 आहे. ही पिन कोणत्याही सर्किटला कनेक्ट केलेली नसते, म्हणजेच काय असते, नॉट कनेक्टेड. 741 ICच्या आत ही फक्त डमी पिन असते, याला कोणतेही सर्किट जोडलेलं नसतं. तर हे अशा प्रकारे पिनचा आपण अभ्यास केलेला आहे. नंतर जनरल आता आपण समोर पाहूया जनरल ओपॅम्प स्पेसिफिकेशन काय आहेत. शिवाय याचा कॉमन मोड रिजेक्शन रेशोसुद्धा पाहणार आहे. तर वरती तुम्हाला स्लाईडमध्ये दिसते आहे की कॉमन मोड रिजेक्शन रेशो म्हणजे काय. तर डिफरन्शियल मोड गेन व कॉमन मोड गेन यांच्या गुणोत्तरास किंवा रेशोला आपण काय म्हणतो, कॉमन मोड रिजेक्शन रेशो असे म्हणतात. आणि CMRR ह्या घटकामुळे डिफरन्शियल ॲम्प्लिफायर किंवा ओपॅम्पच्या साहाय्याने 2 इनपुट सिग्नलमधील फरक आपल्याला स्पष्ट करता येतो. या घटकाची किंमत जास्तीत जास्त असते. त्यामुळे काय आहे की बाहेरील सिग्नलमध्ये जरी अडथळा निर्माण झाला किंवा तर त्याचे प्रमाण कमी असते. आणि उष्णतेमुळे हे अडथळे निर्माण ॲम्प्लिफायरमध्ये होतातच. ही उष्णता स्थिर करण्यासाठी तर स्थिर प्रवाह सोर्स इमिटर रेझिस्टर ऐवजी वापरून हे अडथळे दूर करता येतात. तर आपण पाहिलेलंच आहे. तर बेसिकली काय आहे की ओपॅम्प ह्याचं स्पेसिफिकेशन बेसिकली काय आहे, हा हाय गेन डायरेक्ट कपल्ड ॲम्प्लिफायर आहे. तर मी आता CMRR म्हणजे काय हे आपल्याला तुम्हाला सांगितलं मी. तर द रेशो ऑफ द डिफरन्शियल व्होल्टेज गेन टू द कॉमन मोड व्होल्टेज गेन, याला आपण CMRR म्हणतो, यांच्या गुणोत्तरामध्ये. तर यालाच ACM सुद्धा म्हणतात. तर ACM इज द रेशो बिटवीन द डिफरन्शियल इनपुट व्होल्टेज ॲप्लाइड टू कॉमन मोड अँड द कॉमन मोड आउटपुट व्होल्टेज. त्यानंतर काय, इट कॅन एक्सीड मिनिमम इज 70 dB विथ ए टिपिकल व्हॅल्यू ऑफ 90 dB. म्हणजे 70 डेसिबलपासून ते 90 डेसिबलपर्यंतच्या याला हा एक्सीड करू शकतो. इन प्रॉपरली डिझाईन्ड सर्किट इट मे एक्सीड 110 dB. जर 741 ओपॅम्पचं सर्किट हे प्रॉपर डिझाईन केलेलं असेल तर हा 110 डेसिबलपर्यंतसुद्धा हा एक्सीड करू शकतो. तर जे आणखी त्याचे जे जनरल स्पेसिफिकेशन्स आहेत, याच्या व्यतिरिक्त मी आणखी आपल्याला स्पेसिफिकेशन सांगते की याचा जो पॉवर सप्लाय आहे, या 741 ओपॅम्पला मिनिमम 5 व्होल्टपासून 18 व्होल्टपर्यंतच्या पॉवर सप्लायला हा कार्य करतो. नंतर इनपुट इम्पिडन्स आहे याचा, तर याचा इनपुट इम्पिडन्स अबाउट 2 मेगाओम. आउटपुट इम्पिडन्स येतो अबाउट काय आहे 75 ओहम्स. नंतर व्होल्टेज गेन आहे, तो याचा व्होल्टेज गेन आहे तो 20,000 फॉर लो फ्रिक्वेन्सीज इतका असतो. कमी फ्रिक्वेन्सीजला 20,000 एवढा असतो. मॅक्झिमम आउटपुट करंट असतो 20 मिली एम्पियर. नंतर हाय इनपुट इम्पिडन्स आणि व्हेरी स्मॉल आउटपुट इम्पिडन्स असल्यामुळे काय आहे, हा 741 हा आयडियल व्होल्टेज ॲम्प्लिफायर म्हणून यूज होतो. तर हे आपण सर्व पाहिले आहे, याचे स्पेसिफिकेशन वगैरे. तर आपण आता पुढे जाऊया, ॲप्लिकेशन्स पाहूया. ॲप्लिकेशन ऑफ IC 741. तर याचे ॲप्लिकेशन आहे की मी सुरुवातीला सांगू इच्छिते की लहानात लहान आकाराच्या सेमीकंडक्टर चिपवरती हा ICच्या स्वरूपात ओपॅम्पची रचना केलेली आहे. त्यामुळं गणितीय क्रिया म्हणजे लिनियर आणि नॉन लिनियर या दोन्ही उपयोगासाठी ओपॅम्पचा उपयोग करतात. तर तुम्हाला माहीतच आहे की ओपॅम्पचे उपयोग म्हणजे ॲडर आहे, सबट्रॅक्शन आहे, इंटिग्रेटर, डिफरेन्शिएटर, इन्स्ट्रुमेंटेशन ॲम्प्लिफायर, ॲनालॉग कॉम्प्युटर, क्लिपर, क्लॅम्पर, कंपॅरेटर इत्यादी सर्किट्समध्ये होतो. आणि जेव्हा ह्या सर्किटमध्ये म्हणजे बाहेरून काही इलेक्ट्रॉनिकचे घटक वापरून या ICला जोडलेले असतात, त्यामुळे काय होते की सर्किटमधील ज्या डिफिकल्टीज आहेत त्या कमी होतात किंवा जे डिसॲडव्हान्टेजेस आहेत ते सुद्धा कमी होतात. त्यामुळे ओपॅम्पचा आपल्याला म्हणजे ॲप्लिकेशन्स आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात मिळतात.
तर आपले काही ॲप्लिकेशन्स आणखी मी तुम्हाला सांगते. पहिले IC741 इज यूज्ड इन ॲम्प्लिफायर. ॲम्प्लिफायरमध्ये सुद्धा हा वापरला जातो. नंतर इट इज यूज्ड इन ॲक्टिव्ह फिल्टर. ॲक्टिव्ह फिल्टरमध्ये सुद्धा याचा वापर होतो. नंतर इन अरिथमॅटिक सर्किट, म्हणजे मी हे सांगितलेले होते तुम्हाला की डिजिटल कॉम्प्युटर्समध्ये की गणितीय क्रिया करण्यासाठी जसे ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन ह्या करण्यासाठी किंवा यामधील फरक पाहण्यासाठी याचा वापर होतो. IC741 यूज इन लॉग अँड अँटी लॉग ॲम्प्लिफायर यामध्ये सुद्धा होतो. इट इज यूज्ड इन व्होल्टेज कम्पॅरेटरमध्ये होतो. इट इज यूज्ड इन वेव फॉर्म जनरेटरमध्ये सुद्धा होतो. इट इज यूज्ड इन मल्टिप्लायर सर्किट्समध्ये होतो. आणि इट इज यूज्ड इन रेग्युलेटेड पॉवर सप्लाय. ज्या ठिकाणी आपल्याला स्थिर प्रवाहाची आवश्यकता असते त्या रेग्युलेटेड पॉवर सप्लायमध्ये सुद्धा होतो. तर ॲम्प्लिफायरमध्ये कसा उपयोग होतो याचा, की ॲम्प्लिफायरमध्ये काय असते की आपल्याला माहिती आहे की प्रात्यक्षिकपणे प्रॅक्टिकली काय होते की एक स्तर म्हणजे सिंगल स्टेज ॲम्प्लिफायरचं गेन कमी असते. त्यामुळे काय होते की RC किंवा DC कम्पलिंग करून बहुसंख्य ॲम्प्लिफायरचे गेन वाढवता येतं. परंतु काय आहे की RC किंवा DC कम्पलिंग केल्यामुळे त्याला ड्रिफ्ट परिणाम मिळतो. तर ह्या कारणामुळे ह्या ड्रिफ्ट परिणाम मिळू नये म्हणून ॲम्प्लिफायरमध्ये ऑपरेशनल ॲम्प्लिफायर वापरतात. कारण या ॲम्प्लिफायरमध्ये काय होते, 2 इनपुटच्या फरकाला ॲम्प्लिफाय केले जातं आणि त्यामुळे ड्रिफ्ट परिणाम कमी होतो. ऑपरेशन ॲम्प्लिफायरसाठी डिफरेन्शियल ॲम्प्लिफायरसुद्धा वापरतात. तर आपण हे सर्व ॲप्लिकेशन पाहिलेलेच आहे. तर ठीक आहे. तर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. परत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या जर काही डिफिकल्टीज असतील तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगू शकतात. तर ओके, थँक्यू.